तर तुम्ही कॅम्पेन सेटअप करू. तर आजकाल जास्तीत जास्त बिझनेस ओनर अशा प्रकारे ऍड्स चालवून त्यांचा बिझनेस ग्रो करत आहेत. तुम्ही जर ऍड्स नाही चालवली तर तुमचे कॉम्पिटिटर्स ऍड चालवतात आणि ते तुमचे कस्टमर्स ऑनलाईन जे काही कस्टमर्स तुमच्या ऍड्स बघतात. सध्या तुम्ही समजा कोचिंग ओनर असेल, तुमच्याच जिल्ह्यामधला दुसरा कोचिंग ओनर ऍड चालवतो आणि तो तुमच्या जिल्ह्यातले सर्व स्टुडंट्स त्यांचे ऍडमिशन करून घेतो. तर अशा प्रकारे तुम्हाला पण ऍड चालवावे लागतील, नाहीतर इथे पण खूप कॉम्पिटिशन वाढत आहे. त्यामुळे आत्ताच्या आता लवकर तुमचं एक ऍड्स अकाउंट सेटअप करा आणि ऍड चालवायला शिका. तुम्हाला कम्प्लीट माहिती, कम्प्लीट इन्फॉर्मेशन मी देत जाईल. त्यामुळे तुम्ही फक्त कमेंट करा आणि या व्हिडिओला सेव्ह करा, सबस्क्राईब करा. तर आपण चला बघूया की कॅम्पेन कसे क्रिएट करायचे. तर तुम्ही एका ऑलरेडी एक्झिस्टिंग कॅम्पेनवर मी क्लिक केलेलं आहे. तर इथे क्रिएट मध्ये जाऊन मला एक नवीन कॅम्पेन चूज करायचा असेल तर हे अगोदर जे काही मी चूज केलेलं आहे ते एडिट करतो मी सध्या. आता क्रिएट कॅम्पेनवर गेल्याच्या नंतर मी अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड जनरेशन. तर अवेअरनेस कॅम्पेन मध्ये आपण लोकांना आपल्या ब्रँडची ओळख करून देऊ शकतो. ट्रॅफिक मध्ये लोक आपल्या वेबसाईटवर, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतील. एंगेजमेंट कॅम्पेन मध्ये सुद्धा ते आपल्या पोस्टला, व्हिडिओला जास्तीत जास्त रिस्पॉन्स देतील. तर अशा प्रकारचे कॅम्पेन असतात. आणि शेवटी लीड जनरेशनचं, तर 3 कॅम्पेनच्या डेटावर आपण लीड जनरेशन कॅम्पेन स्टार्ट करू शकतो. कारण डेटा पण टेस्ट करते की ऑडियन्स कोणती लाईक करते, शेअर करते, सबस्क्राईब करते, कोणती ऑडियन्स कमेंट करते. तर त्यांचा डेटा सेव्ह करतो. समजा 10 लोकांनी तुमच्या कमेंट केलेला आहे तुमच्या पोस्टवर, तर मेटा तसेच 10 लोक अजून बघते, लुक लाईक ऑडियन्स म्हणतात त्याला, आणि त्यांना ती ऍड्स दाखवते. तर अशा वेळी ते पण ऑडियन्स कन्वर्ट होण्याची शक्यता जास्त असते. आणि तुम्ही पण कधी पण सर्च केला तर एखादं हॉस्पिटल, तर तुम्हाला ते हॉस्पिटल फेसबुक, इंस्टाग्रामला दिसत असतात. कारण की अल्गोरिदम असतो तो आपला डेली ऍक्टिव्हिटीज ट्रॅक करतो आणि तो डेटा सेव्ह करतो. त्या बेसिसवर हे ऍड कॅम्पेन चालवता येतात. तर ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की ऍड कॅम्पेन कसं सेटअप करायचं.